नमस्कार. तर आज मी तुम्हाला हिवाळा स्पेशल पौष्टिक लाडूची रेसिपी शिकवणार आहे आणि हे आपले सगळे ड्रायफ्रूट्सपासनं लाडू बनवलेले आहेत. आता यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स असल्यामुळे व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, मिनरल्स, प्रोटीन हे सगळं जे आहे ना आपल्याला या लाडूमधून मिळणार आहे. तर कुणाची गुडघे दुखत असतील, जे सांधेदुखी आहेत ना, तर त्यावरती हे लाडू जे आहे ना फक्त आपल्याला सकाळी 1 किंवा 2 अगदी मीडियम साईज आहे, जास्त काही छोटी नाही मोठी नाही, अगदी मीडियम साईजमध्ये हे बांधायचे आहे आणि सकाळी 1 ते 2 घरातल्या सगळ्यांना अशा प्रकारे जर दिले तर कुणालाही कसल्याही प्रकारचा गुडघेदुखी, सांधेदुखी काहीही होणार नाही. तर याच्यामध्ये मी तुम्हाला याचं प्रमाण सांगितलेलं आहे, कशा प्रकारे भाजायचे ते पण सांगितलेलं आहे. तर कोणी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग साहित्य बघूयात आपण. तर बघा, सगळ्यात अगोदर खजूर जी आहे ना आपण 500 ग्रॅम घेतलेली आहे आणि याच्यातले बी काढून घेतलेले आहे सगळे. ठीक आहे. तर 500 ग्रॅम खजूर घेतली, 150 ग्रॅम खोबरा घेतलेला आहे, त्याचा किस बनवून घेतलेला आहे. त्यानंतर बघा 50 ग्रॅम आपण मगजबी घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहे, 50 ग्रॅम काजू घेतलेले आहे, 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला हवी तेवढी आपण इथे खसखस घेतलेली आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचं आहे. ठीक आहे. तर एवढं साहित्य आपल्याला हवं आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता. आता इथे तुम्ही पिस्ता वापरू शकता, आपले जे भोपळ्याचे वगैरे ते का अजून भरपूर सारे ड्रायफ्रूट्स आहेत, तुम्ही ते इथे वापरू शकता तुम्हाला हवे तेवढे. फक्त प्रमाण जे आहे ना ते एवढंच ठेवायचं. आता अर्धा किलो खजूरसाठी एवढंच प्रमाण ठेवायचं. आता थोडंफार कमी जास्त झालं तर काही अडचण नाही. ठीक आहे. तर मी एवढं इथे साहित्य घेतलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात अगोदर हे भाजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर चला मग आता आपण हे भाजून घेऊयात. आता गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही खसखस थोडीशी कलर बदलूसपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर अगदी थोडीशी भाजून घ्यायची आहे, जास्त काही हिला भाजायचं नाही कारण खूप बारीक असते आणि थोडीशी गरम झाली तरीही चालते खसखस. ठीक आहे. तर बघा अगदी 10 ते 15 सेकंड ही खसखस भाजून घेतलेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. तर हे बघा असं तडतड आवाज यायला लागला आणि खसखस जी आहे ना तिचा काळा कलर पडलेला आहे. आता आपण यामध्ये खोबरं घालून घेऊया. आता सगळं मी खोबरं घातलेलं आहे कारण खोबरं काही जास्त नाही आहे आणि हे पण थोडंसं कडक होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा खोबरं पण असं खरपूस रंगावरती भाजून घेतलं आणि याच परातीत मी हे टाकून घेतलं. आता बघा याचमध्ये आपल्याला अक्रोड भाजून घ्यायचे आहेत, बघू शकता. आणि अक्रोडचे मी अशा या साईजमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत. आणि बघा आता थोडंसं आपल्याला इथे साजूक तूप टाकायचं आहे. आता बघा खोबरं भाजताना थोडंसं जर टाकलं तरीही चालतं, अजून छान खोबरं खमंग असं भाजलं जातं. आता याच पद्धतीने आपल्याला हे अक्रोड पण असे खमंग असे भाजून घ्यायचे आहे. आता बघा अक्रोड भाजताना अगदी आपल्याला लो गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहे. लो गॅसवरती भाजले, अगदी लो ते मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. आता लो ते मीडियम गॅसवरती आपण भाजल्यावर हे जे अक्रोड आहे ना हे अगदी पूर्ण असे आतमधनं भाजले जाते आणि खमंग भाजले जाते. आता हा बघा पूर्ण अखंड असं राहिलं आहे, तर त्याचे तुकडे करून घेते. एखादा राहिला आता. तर आता हे भाजून पण झालेले आहेत छान मस्त खमंग. आता मी हे काढून घेते. आता हे बघा असे हे भाजून घेतलेत अक्रोड. आता बघा याच्यामध्ये आपण मगजबी टाकून घेऊयात आणि मगजबी छान अशी भाजून घेऊयात. आता याच्यामध्ये पण अगदी थोडंसं 1 चमचा भर तूप घालायचे आणि छान अगदी लो गॅसवरती हे पण आपल्याला भाजून घ्यायचे. आता बघा हे भाजताना ना थोडेसे तडतड उडतात
म्हणजे एका मगजबीचे 2 तुकडे होतात. तर थोडंसं सावधगिरीने भाजायचं आहे. आणि बघा असा कलर आलेला आहे आपल्या मगजबीला. आता हे सगळे मी इथे काढून घेतलेले आहेत. आता इथे आपण काजू भाजून घेऊयात. आता याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं तूप घालायचंय. आणि छान रंग येऊसपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा असा आपला काजूचा कलर बदललेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता राहिलेले आहे आपले बदाम. हे पण अगदी थोडेशा तुपावरती आपल्याला भाजून घ्यायचे. छान कलर बदलूसपर्यंत. आता सगळे जे वस्तू आहेत ना आपल्याला अगदी 2-2 मिनटं लागलेली आहे याला भाजायला, कारण आपण कमी गॅसवरती भाजलेले आहे. फक्त आपलं जे खोबरं आहे त्याला थोडासा जास्त वेळ लागलेला आहे. आता हे पण आपण भाजून घेऊयात. तर हे बघा अशा पद्धतीने बदाम पण आपले भाजून झालेले आहेत. बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे बदामाला. आणि मग अगदी वास सुद्धा इतका सुंदर असा खमंग येतोय. आता आपली राहिलेली आहे खजूर. तर आता आपण खजूर भाजून घेऊयात. आणि सगळी खजूर जी आहे ना ती आपण या कढईमध्ये घालून घेऊया. तर बघा सगळी खजूर मी याच्यामध्ये घालून घेतली. आता आपल्याला ही छान अशी हलवत राहायचे. खजूर पूर्ण नरम होऊसपर्यंत पूर्ण एकत्र करून घ्यायची ही. अशाच पद्धतीने आपल्याला आता हलवायचे. आणि बघा खजूर भाजायला पण आपल्याला थोडंसं तूप घालायचं याच्यामध्ये. अगदी आता याच्यामध्ये मी 2 चमचे घालून घेतलेला आहे तूप. 2 चमच्याच्या प्रमाणामध्ये आपण सगळ्या वस्तू भाजायला 1-1 चमचा घातलाय. खजूर भाजायला आपण 2 चमचे घेतलेले आहे. आणि पूर्ण छान आता ही भाजून घ्यायची आहे आपल्याला खजूर. तर हे बघा आपली खजूर जी आहे ना ती नरम व्हायला लागलेली आहे आता बघा. आणि अशाच प्रकारे आपल्याला ही मॅश पण करत चालायचं आहे. हलवायची पण आणि अशा पद्धतीने मॅश पण करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर हे बघा खजूर अशा पद्धतीने आपली इथे भाजून झालेली आहे. आणि मला ही खजूर भाजायला 5 मिनटं लागलेली आहे. अगदी लो ते मीडियम गॅसवरती ही पूर्ण खजूर मी भाजून घेतलेली आहे. आणि बघा अशा प्रकारे हा लगदा आपल्याला करून घ्यायचा आहे. हे बघा पूर्ण असा गोळा तयार झालेला आहे याचा. आणि पूर्ण मिक्स झालेला आहे बघा. कुठेही तुम्हाला अखंड खजूर दिसणार नाही. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण आता 5 मिनटं. आता ही अर्धा किलो खजूर आहे, हिला 5 मिनटं लागलेली आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात घेतलं तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही खजूर खमंग अशी भाजून घ्यायची आहे तुपावरती. आता तूप पण मी याला 2 चमचे टाकलेले आहे. तुमची जर 1 किलो असेल तर तुम्ही इथे 4 चमचे किंवा 5 चमचेही वापरू शकता. तर आता आपण ही खजूर काढून घेऊयात. तर हे बघा याच्यामध्ये आता आपण सगळी खजूर ही काढून घेऊया. आता याला थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, कारण खजूर खूप गरम आहे. आता थोडंसं थंड झालं की मग आपण हे लाडू वळायला घेऊयात. ठीक आहे. आता बघा खजूर गार होतीये तोपर्यंत आपण हे जे खोबरं आहे ना, तर हे बघा हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे कुस्करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे याचे तुकडे होत आहे. हे बघू शकता.
तर आता हे आपण खमंग भाजले ना, त्याच्यामुळे याचे हाताने पण तुकडे होत आहेत. तर असे आपण याचे तुकडे करून घेऊयात, म्हणजे अगदी थोडंसं असं आपल्याला दाताखाली हे खोबरं लागेल. तर हे बघा, अशा प्रकारे सगळ्या खोबऱ्याचा आपल्याला चुरून घ्यायचं आहे हाताने. त्याच्यामुळे मी खोबरं एका साईडला टाकलं होतं आणि आपले जे ड्राय फ्रूट्स आहे ते एका बाजूला टाकले होते. हे बघा, अशा प्रकारे आपलं सगळ्या खोबऱ्याचा बारीक कुस्करा झालेला आहे. आता आपली ही खजूर पण आता थोडीशी थंड झालेली आहे, अजून थोडी गरम आहे, परंतु अशा प्रकारे थोडीशी पांगून घेते म्हणजे लवकर गार होईल ती. थोडासा चटका लागतोय अजून हाताला. तोपर्यंत आपण हे ड्राय फ्रूट्स आणि हे मिक्स करून घेऊया. आता यावरती पण आपल्याला हे पूर्ण मिक्स करायला अजून 2 चमचे तूप घालायचं आहे. तर आता हे तुम्ही वितळून घ्यायचं आहे. माझं वितळलेलं नाही, परंतु खजूर गरम आहे त्याच्यामुळे मी खजूरवरती हे घालून घेतलं, म्हणजे ते वितळेल. खजूर गरम असल्यामुळे तूप जे आहे ना ते वितळून जाईल. तर मी इथे 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुमची जर गरम नसेल तर तूप वितळून घ्या. आता बघा, गरम असल्यामुळे पूर्ण तूप वितळलंय आणि मी अजून ही पसरून घेतली होती. अशा प्रकारे पूर्ण खजूर जी आहे ना ती पसरून घेतली होती. आता ही जरा बऱ्यापैकी गार झालेली आहे. आता आपण ही अशा प्रकारे ड्रायफ्रूट्समध्येही मिक्स करून घेऊयात. आता बघा, चमच्याच्या साहाय्याने पण करू शकतो, परंतु चमच्याच्या साहाय्याने एवढी व्यवस्थित ही मिक्स होणार नाही, त्याच्यामुळे हाताने करून घ्यायचं आहे. हाताने पूर्ण एकजीव होतं आणि लाडूही छान वळले जातात. आता बघा, हे जे आपले ड्रायफ्रूटचे लाडू आहेत, तर यामध्ये कसल्याही प्रकारचा आपल्याला गूळ वगैरे काहीही घालायचा नाही आहे, कारण खजूर जे आहे ना, खजूरच याला आपल्याला आपण गूळ जे आहे ना लाडू बांधण्यासाठी घालतो आणि गोडवा येण्यासाठी पण घालतो. तर खजुरामध्ये बांधण्यासाठी पण जो आपल्याला बाइंडिंग हवं असतं ते पण मिळतं आणि खजूर गोडही असते, त्याच्यामुळे आपल्याला याच्यात साखर गूळ वगैरे काही घालायची गरज पडत नाही. आता हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण असं हे छान मिक्स झालेलं आहे आणि याच्या आत आपल्याला हवे तसे आपण हव्या त्या आकारामध्ये मोठे छोटे हवे तसे आपण हे लाडू बांधू शकतो. तर हे बघा, मी या साईजमध्ये हे बांधून घेते. हे बघा, तर अशाच पद्धतीने आता आपल्याला हे सगळे लाडू जे आहे ना, तर बघू शकता अशा प्रकारे आपला हा लाडू दिसतोय आणि टिकायलाही हे आपले अगदी 1 महिन्यापेक्षा थोडी जास्त टिकू शकता. तर महिनाभर तरी व्यवस्थित हे टिकतात. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला हे एका साईजमध्ये व्यवस्थित हे बांधून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने आपले इथे सर्व लाडू जे आहे ते बनवून तयार झालेले आहे खाण्यासाठी. तर आता हे लाडू तुम्ही रोज सकाळी 1 लाडू खाऊ शकता. सगळ्यांना घरातल्याला 1-1 लाडू दिला तर अगदी दिवस असा एनर्जी राहील दिवसभर, कारण याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहे, खजूर आहे. खजूर सकाळी 2 जरी खाल्ले आपण
तरी आपल्याला दिवसभर एनर्जी राहते. तर याच्यात आपण खजूर वापरलेली आहे, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे. तर रोज सकाळी सगळ्यांना एक एक लाडू द्यायचा. आता आजी आजोबा असतील किंवा छोटे मुलं असतील किंवा सगळ्यांनाच हे लाडू अगदी उपयोगी आहे. तर इथे मी तुम्हाला हे सगळं सामान जे आहे हे कशा पद्धतीने भाजायचे हे सगळे ड्रायफ्रूट्स त्याची सर्व माहिती दिलेली आहे आणि किती घ्यायचं किती क्वांटिटीत घ्यायचं याची पण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा. परत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.